माझं नाव स्मिता सुभाष शिरवाडकर। मी आज स्पेशल टोमॅटोचं सार करणार आहे। त्याचं हे साहित्य हे बघा, ही कच्ची टमाटी आहेत पिकलेली, आणि ही आणि मी कुकरला 3 शिट्या काढून उकडून घेतलेले आहेत, आणि त्याचं हे पाणी आहे, आणि त्याच्यासाठी हे टोमॅटोच्या सारासाठी हे साहित्य आहे। हे खोबरं आहे, ओलं खोबरं, लाल मिरची पावडर, जिरं आणि लसूण, आणि हे फोडणीसाठी मोहरी, आपल्याला तडका देण्यासाठी ही मोहरी आहे म्हणजे राई। आता मी हे टोमॅटो उकडलेले आहेत ना, त्याची मी साल काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत बारीक। याचा साली काढून उकडलेली टमाटी आहे, त्याची साल काढली आणि त्यात मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ते वाटायचं, बारीक करायचं। छोट्या भांड्यामध्ये असं वाटलं ना की ते सगळं बाहेर येतं वाटताना, म्हणून त्याच्यासाठी मोठं भांडं वापरायचं। आणि हे त्याचं दुसरं हे साहित्य, त्याच्यामध्ये आपण हे ओलं खोबरं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, जसं म्हणजे आपल्याला टोमॅटो सार जेवढं पाहिजे असेल तेवढं, थोडीशी लाल मिरची पावडर अशी, आणि ही आपल्याला म्हणजे जसं चवी आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं टाकायची, एवढी लसूण, आणि हे थोडं जिरं, बस। हे सगळं असं वाटून घ्यायचं आहे, अलग अलग वाटायचं, म्हणजे हे कसं बारीक वाटलं पाहिजे, आणि हे स्पेशल वाटायचं म्हणजे ते वरती येत नाही। हे सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे, त्याच्यामध्ये म्हणजे हे बघा असं बारीक वाटायचं, पाणी टाकून वाटायचं। ते खोबरं, लसूण, जिरं आणि लाल मिरची पावडर हे सगळं वाटून मिक्स केलेलं आहे। आणि हे टोमॅटो हे बघा, हे असे टोमॅटो पण असे बारीक वाटून घ्यायचे। आता गॅसवर भांडं ठेवलं आहे, आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते फोडणीसाठी, आणि त्यात ही थोडी मोहरी म्हणजेच राई, थोडीशी लसूण, जरा लसूण आणि मोहरी थोडीशी लाल होईपर्यंत जरा गरम करायची। तेल जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, म्हणजे आपण जास्त आपल्याला तेल आवडत असेल तर जास्त टाकायचं, कमी तेल आवडत असेल कमी टाकायचं, म्हणजे जास्त पण तेलकट नाही पाहिजे। हे टोमॅटोचं उकडलेलं पाणी आहे, ते ओतून नाही टाकायचं, ते त्याच्यासाठी यूज करायचं, कारण त्याच्यामध्ये ते सगळं टोमॅटोचं जे सत्व असतं ना ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं असतं। हे असं पाणी टाकून असं सगळं चांगलं असं घ्यायचं सारखं करून। तर लसूण थोडी लाल झाली ना मग हे त्याच्यामध्ये टाकायचं, थोडीशी लाल व्हायला पाहिजे। असं फोडणी देताना थोडा गॅस कमी करायचा, नाहीतर ते कसं तेल पेटायची शक्यता असते। असं फोडणी देता नाही ना, असं एक ताट घ्यायचं आणि ते ओतता नाही ना, असं ओतलं की लगेच झाकण मारायचं, म्हणजे ती जी वाफ असते ना ती त्याच्यामध्येच मुरते। आता त्याच्यामध्ये हे मी जे टोमॅटो बारीक केलंय ना ते ओतते, ते खाली मसाला टाकलाय। आता हा ही टोमॅटोची पेस्ट बनवली आहे, ही आता त्याच्यामध्ये टाकली। जसं आपल्याला पाहिजे तसं घट्ट पातळ म्हणजे आपल्या आवडीनुसार करायचं, घट्ट पाहिजे तर घट्ट, पातळ पाहिजे असेल तर पातळ। मला सर्व चमच्यानी नाही जमत, मला हातानेच करायला आवडतं। हे बघा, मी झाकून काढून ठेवते, एवढं घट्ट झालंय। पण तुम्हाला जर घट्ट पाहिजे तर घट्ट, आणि आपल्याला हे बघा जर घट्ट पाहिजे असेल तर घट्ट हे असं, आणि ह्याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर मोठं भांडं घ्यायचं टोप, आणि थोडं पाणी ओतायचं म्हणजे पातळ झालं।
टोमॅटोचं सार कसं पातळच पाहिजे असतं, पण मी आता तुम्हाला म्हणजे दाखवते. कमी माणसं असतील तर त्याच्यासाठी हे थोडंसं घट्ट चालेल. आता त्याच्यामध्ये हे मीठ टाकते. जी काय करत होती. हे बघा, आता हे टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे. छान झालेलं आहे बघा, मस्त. आता आपण ते वाटीत काढून घेऊया. हे बघा, मस्तपैकी टोमॅटोचं सार. अचानक कोण 4 पाहुणे घरी आले तर